आपण बघतोय की तेजस्विनी पंडित सुद्धा सोबत आहेत, सिद्धार्थ जाधव सुद्धा या ठिकाणी आलेला आहे आणि सिद्धार्थची सुद्धा प्रतिक्रिया आपण ऐकून घेणार आहोत। मराठी नाटक, मराठी मालिका, मराठी चित्रपट काम करणारे कलाकार होता मी, पण मला तुम्ही प्रश्न विचारला ते कळला नाही काय हिंदी कलाकार जे आहेत मी बसू का ट्वीट करताय आणि ते म्हणताय। सिद्धार्थ, तुम्ही सुद्धा आज या ठिकाणी कार्यक्रमात आलेला आहात, इथे मराठी कलाकारांची मांदियाळी जमा होणार आहे का? कारण राज ठाकरे म्हणाले होते की कोण येतंय कोण नाही हे मी बघणार आहे। नाही, त्याच्यासाठी मॅम मी नाही आलेलो आहे मुळात, हा सोहळा पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी आलो, कारण ही गोष्ट खूप उत्सुक करणार आहे आपल्या सगळ्यांनाच आणि आज साहेब काय बोलते ते ऐकण्यासाठी झालं। काय अपेक्षा, आज काय बोललं जावं? हा अनुभव, ही एनर्जी प्रचंड छान आहे, तर तीच अनुभवण्यासाठी आलो। ठाकरे बंधूंना एकत्र कलाकारांना एक ट्वीट केलं होतं, सिद्धार्थ चौरी नावाचे एक कलाकार आहेत, त्यांना म्हटलं होतं की मी अजून ते पाहिलं नाही साहेब, मी ते पाहिलं नाही, खरं जेन्युइनली पाहिलं नाही, पण मला असं वाटतं की हे हिंदी मराठीपेक्षा मला असं वाटतं की मराठी भाषा, मराठी कलाकारांसाठी, मराठी माणसासाठी जो हा सोहळा चाललाय तो खूप महत्त्वाचा। मुंबईत राहिला 19 वर्षानंतर आता हे दोन भाऊ एकत्र राहत आहेत। हो, तुमच्या माध्यमातून ही गोष्ट कळते, पण नेहमीच राजसाहेब आम्हा सगळ्या मराठी कलाकारांच्या पाठीमागे उभे राहिलेले नेहमीच राहतात। राजकीय दृष्ट्या या दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी इच्छा आहे मराठी कलाकारांची। मी तुम्हाला खरं सांगू का की आज ही गोष्ट घडते ना, तुम्ही तुमच्या माध्यमातून हे जे गोष्ट आहे ना, मला जेन्युइन वाटतं की आज जे होणार आहे ना, ही एनर्जी हा अनुभव किंवा जे घडणार आहे ते खरंच मनापासून पाहण्यासाठी उत्सुक आहे। ऐतिहासिक क्षण ठरणार आहे नक्की। त्यामुळे बघतोय की तेजस्विनी पंडित सुद्धा या ठिकाणी आहेत, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव हे दाखल झालेले आहेत। आपण बघतोय की मराठी कलाकार हे आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि अर्थातच काही प्रतिक्रिया अजूनही जाणून घेणार आहोत आपण। मात्र हिंदी कलाकार या ठिकाणी उपस्थित राहत आहेत का, म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतले काम केलेले काही कलाकार उपस्थित राहत आहेत का, यामध्ये माधुरी दीक्षित असतील किंवा नाना पाटेकर असतील, हे लोक उपस्थित राहत आहेत का, हे चेहरे येणार आहेत का, हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। मात्र तुर्तास आपण बघतो आहोत की मराठी कलाकारांची जी प्रतीक्षा होती ती कुठेतरी संपुष्टात आली असं म्हणायला हरकत नाही, कारण किमान हे तिघे जण तरी सध्या या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत।